उठलं का पाणी ए अण्णा ए उतरायचं का नाही उतरते रे बाबा नीट चिवू आता अण्णाला ठोकल्याशिवाय पर्याय नाही आता मग काय हा? अण्णा पाणी उतरायचं म्हणलं ना अगर मुतला होय बादलीत उतर खाली अण्णा उतरते रे बाबा उतर खाली उतर उतरो चिव चिव दगड काय करताय वर सांडसला गेलंय सणाला जाऊन बसला वर सण तिथं सणच असतं काय अरे नाही रे बाबा या चिवड्याने कावडीने खोटं बोलतोय अरे काय म्हणलं बाबा हे करा असं उतर का उतर खाली पाय भरण खाली पाय भरण पाय भरण अरे राम रे काय कावळे पावळे चिवडे खाली खाली बस अरे पण चला थांब रे बाबा रे इकडे जागा नव्हते कोण वड्याला अरे पडलं रे पडलं रे पडलं रे भरलंय भरलंय सगळं म्हातार बाय 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 ग किती टाकली तुला हळूहळू ये ए हात धरा रे हात रे हो का सोड द्या किती खोटं बोललं बघितलं ना आता ए नाही बघ नीट भरले पूर्ण राहू दे रजनीकांत शाहरुख खान हे जागा चिवडे कावळे बावळे ए, माझं नाव चिवडे अरे असं असतं होय. तुम्ही चला इकडं. मला माहित नाही मी तिकडे चाललो तर ह्याने हाक मारली म्हणले रजनीवर संडास करतोय होय अयो हे माणूस किती खोटं बोलतो सणच नाही बघितलं ना डोळ्यांनी. रजनीकांतचं काय सुद्धा दोष नाही ती मला फुलं काढून देत होता ती म्हणलं आपण ते चेष्टा आता करू काय खोटं बोलते रे हा, ते? तुम्हाला चेष्टा तशी करायला हसू नको माहिती आता ना. अयो मी तो कुठं हस हसलो नको किती तो सांगते तेवढं बघा. अहो, तो हस नको गाजे बाबा बारकी बघा, पोरगी ती. ह्या अजिबात लेकराला नाही. विचारा. हा? लेकरं लेकरं खोटं बोलतात काय खोटं विचार ते होय मोठी म्हणती. माणसं खोटं बोलतात बारकी पोरगी ती आई, तुमच्या काय- मला माहिती विषय- तुम्ही जास्त करताय विषय काय झाला मी चाललो होतो तिकडे बरोबर आहे तर तू काय म्हणली गजभाऊ पळवा वाचवा वाचवा म्हणलं मी काय झालं? त्यांच्याकडे गेलीच नाही म्हणजे संडास करतोय झाडावर अहो, हो पण का ऐका लेकरं, हा. ती मला रजनीकांतला फुल तोडून देते त्यांनी मला फुल तोडून दिली आणि मी तिकडे गेली बरं का माझं फुल पडलं खाली म्हणून बघा. उचलून गेली हे मला बोलवले मला तुझा रजनीकांत झाडावर काय करतोय हा. म्हणलं काय नाही ती मला फुलं तोडून देत होती आता उतरतात म्हणले आपण ते चेष्टा करू माझं 2 वर्ष झालं अगं, यो, 100 कसलं 100 खोटं रुपये बोलली राहिले. रे. तर रजनीकांतला विचारलं 100 रुपये राहिलेत मागत होतो त्यांना मग 100 अरे चिवे काय करा 100 रुपयाचं संडासाची बकेट बांधली लुंगीला बघा मी बघितलं ना कशाला बांधतोय मी? अहो पण मी बघितलं ना वाच बांधलं. अरे माझ्या रानातलं काम चाललंय ते रानातलं काम करतोय तिकडे मी हो का बकेटचं पाणी सांडलंय तुमच्या दिसतं ना समोर आहे, दिसतं ना बघा. इथं पाणी दिसते ना त्याने बादली इथे सांडसला तू काय म्हणली बादली होऊन सांडसला बसलाय नाही मी तसं असं काहीच खोटं म्हणलं बोलू नाही, नको तू खोटं. एक मिनिट आता ऐका माझं मी काय खोटं बोलत नाही पहिल्या प्रथम तोच विषय काढला ही आणि तू म्हणले की आपण अण्णाची चेष्टा करू आपण लेकरू ती बारक आहे तिथं तुम्ही बघा देता की. तिला हे असं काय असतं का? खोटं बोलायचं असतं. हे खोटं बोलायचं प्रत्येक या टायमाला माणसाला तर हाणावंच लागलं. काय बाई माणूस आहे सगळं लेकरावर टाकतो. हाय का नाही का मॅडम? त्याला सवय ती चेष्टा करायची मग काय त्या रजनीकांतला बिचारा बसला फुलं तोडायला त्याला मग तू संडासला गेला बस त्याच्याच मला माहिती आहे त्याला असं चेष्टा करतोय ती. राहू द्या तुम्ही बी त्याच्यात जोडीतलाय तुम्ही बी तसंच करता जा तुमच्या कामधंद्याला बघा मग आता. तुम्हाला बी फक द्यावं लागते तुमची भांडणं मी मिटवली हा तुम्ही मिटवली माझ्यामुळे सगळं मिटलं त्या बिचार रजनी अण्णाला हे केलं त्या माणसाने नाही चांगला जमान राहिलाच ना तुमची भांडणं मी मिटवली निघा कामधंद्याला तुमचा उगा माणसाचं डोकं खाता देतं कामधंद्यावाल्या माणसांना चल का जमाणार बाबा आता हो, का बसा? करावं बोललं ती म्हणते माझंच खरं